बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ, शिवसैनिकांना आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या ज्वलंत माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. मला माहित नाही शिवसैनिकांना आज कुठल्या मीडियाने ही बातमी दाखवली, पण बातमी अतिशय महत्वाची आहे. मी सुरुवातीला आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला TV9 मराठीची ही क्लिप दाखवतोय, हा व्हिडिओ दाखवतोय आणि त्यानंतर मी आजच्या माझ्या व्हिडिओला सुरुवात करतोय. मुंबई गोवा महामार्गात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. खड्ड्यांच्या पॅचवर्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याची हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तर या याचिकेत आरोप केलेली कंपनी ही मंत्री उदय सामंतांच्या वडिलांची असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोर्टाकडून कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MIDCला नोटीस पाठवण्यात आली आहे. कंपनीसह भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तर पुढील सुनावणी आता या संदर्भात 9 एप्रिलला होणार आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एव्हाना तुम्हाला आपल्या आजच्या विषयाची कल्पना नक्कीच आलेली असणार. खरं तर आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी शिवसैनिकांनो, TV9 मराठीचे मला विशेष आभार मानायचे, कारण कुठल्या माध्यमांनी हा व्हिडिओ दाखवलाय मला माहित नाही, पण TV9 मराठीने हा व्हिडिओ दाखवण्याचं ते धारिष्ट दाखवलेलं आहे, ती हिंमत दाखवलेली आहे. कारण आजकाल झालंय काय, हा लोकशाहीचा चौथा स्तंभ पाकिटांवर आणि पाकिटांच्या वजनांवर बातम्या ठरवत असतो, कुठली लावायची कुठली नाही लावायची. पण TV9 मराठीने आज ही जी बातमी लावलेली आहे अतिशय महत्वाची आहे. मी पाहिलं आणखी कुण्या मीडियाने लावलेली आहे त्याची माहिती घेईल, पण सध्या तरी मला TV9 मराठीवरच फक्त ही बातमी दिसली. काय झालंय मुंबई गोवा महामार्गाचं? का मुंबई गोवा महामार्ग जवळपास गेली 15 ते 16 वर्ष रखडलेला आहे आणि या 15 ते 16 वर्षांपैकी जवळपास 12 वर्षांचा काळ हा एकट्या भाजपाच्या काळातला आहे. नेमकं या मुंबई गोवा महामार्गाने आतापर्यंत किती प्रगती केली, म्हणजे बांधकामाच्या बाबतीत, आणि आतापर्यंत कुण्या कॉन्ट्रॅक्टरची प्रगती झाली, हे सर्व अतिशय महत्वाचं आहे. जर हा सगळा कित्ता चिट्टा काढला तर इतक्या कॉन्ट्रॅक्टर्सची नावं येतील ज्यांनी आजपर्यंत म्हणजे पुढच्या 7 पिढ्या बसून खातील इतकं कमवलेलं आहे मुंबई गोवा महामार्गातनं. फक्त कॉन्ट्रॅक्टर्सनेच नाही तर कित्येक नेते सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा कमवलेलं आहे. उगाच साहेब मला वाचवा, साहेब मला वाचवा, साहेब जर आता उलटी येईपर्यंत खाल्लेलं आहे, साहेब काहीतरी औषध द्या, साहेब या कमळीपासून वाचवा. मला खरं तर आज मला किरीट सोमय्याची आठवण येते. याची आठवण यायची, मला उलटी येईल त्याचं नाव घेतलं तरी, पण तरी सुद्धा याची आठवण एका विशेष कारणासाठी येते. हा हातोडे वगैरे घेऊन निघायचा, हातोडे घेऊन कोकणामध्ये वगैरे, आता हा दिसत नाही कुठे. हे रिक्रुटमेंट टीम असते ना एखाद्या कंपनीमध्ये, एखादी रिक्रुटमेंट टीम असते, HR काय म्हणतो आपण त्याला, ह्युमन रिसोर्सला मॅनेज करणारी, ती भरती करणाऱ्या टीमचा हा अध्यक्ष, हा किरीट सोमय्या आजकाल कुठे दिसत नाही. खरं तर किरीट पाहिजे, कारण डांबर घोटाळा झालाय आणि डांबर घोटाळ्यानंतर हा किरीट कुठे दिसत नाही. का बरं? आजवर म्हणजे ज्यावेळेस यांचं सरकार नव्हतं त्यावेळेस किरीट एवढा ऍक्टिव्ह, रोज ह्याचा घोटाळा, रोज त्याचा घोटाळा, रोज त्याचा घोटाळा, पण हा डांबर घोटाळा काढताना किरीट मात्र कुठे दिसत नाही. कारण उलटी येई इथपर्यंत खायचं नसतं या गोष्टी, एवढं खाल्लं गेलं. खरं तर शिवसैनिकांना लक्षात घ्या, या सबंध 10, 12, 15 वर्षाच्या काळामध्ये हा मुंबई गोवा महामार्ग 10 वेळा बनेल इतका पैसा खर्च झाला. आकडेवाऱ्यांमध्ये तर घुसतच नाही. तुम्हापैकी कित्येक जणांनी याच्या संदर्भातल्या बातम्या पाहिल्या तर तुम्हाला सगळ्यांना ह्याच्या त्या घोटाळ्यांचे सगळे घटनाक्रम पाठ झालेले असतील. इतके घोटाळे झाले या मुंबई गोवा महामार्गात. आता तुम्ही बघा, आता मगाशी तुम्हाला बातमी दाखवली, या बातमीमध्ये उदय सामंताच्या वडिलांच्याच नावाने ती कंपनी, बरं कंपनी कसली माहितीये, डांबर घोटाळ्यातली ही कंपनी, म्हणजे डांबर सुद्धा खातात ही लोक. हे पचतं कसं काय ह्यांना? ह्या डांबर घोटाळ्यात बापाच्या नावाने कंपनी. आता विचार करा, ते वडील तर काय चालवत नसणार कंपनी, फक्त आपलं नाव नको पुढे म्हणून कुणाची तरी नावं द्यायची पुढे. शेवटी घरातलंच, शेवटी हायकोर्टाने ताशेरे ओढले, शेवटी यांना सुद्धा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा नोटिसेस पाठवल्या आणि 9 तारखेला पुढची सुनावणी. आपण सर्व स्वतः ऐकलेलं आहे, हे काही मी नव्याने सांगत नाही. पण विचार करा, प्रत्येक सण आला की कुठला येतो बघा. जसं आता भराडी देवीची अंगणेवाडीची जत्रा झाली,
शिमग्याचा आता होळी आता तोंडावर आहे, गणपतीचा असेल, पालख्यांचा असेल, प्रत्येक वेळी मुंबई गोवा हायवेवर ते पॅचवर्क असतं ना, पॅचवर्क, फक्त पॅचवर्क साठी निविदा निघतात. खड्डे बुजवायचे. बरं, खड्डे कसे बुजवले जातात माहितीये तुम्हाला? कधी कधी धोधो पाऊस पडत असतो आणि त्या धोधो पावसामध्ये खड्ड्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट उतरलं जातं, ज्याचा काहीही काडीचा उपयोग होणार नसतो. मुंबई गोवा हायवे म्हणजे माणूस चंद्रावर जाईल पण मुंबई गोवा हायवे होणार नाही, हा इतका विनोद केला जातो आता मुंबई गोवा हायवेचा. ज्यावेळेस चंद्रावर ते यान कुठलं उतरलं, आपलं भारताचं यान उतरलं, त्यावेळेस त्याच्या खालच्या कमेंट्स मध्ये सुद्धा कोकणी माणसांनी लिहिलं, आता तरी मुंबई गोवा हायवे बनवा, आता यान सुद्धा उतरलेलं आहे. म्हणजे जरी हा विनोदाचा भाग असला तरी शिवसैनिकांनो लक्षात घ्या, ही शर्मेची बाब आहे. आज प्रत्येक सणाच्या वेळेस पॅचवर्क साठी करोडोंच्या निविदा निघतात, करोडो रुपये. आणि प्रत्येक नेता, म्हणजे जशी ही निविदा निघेल प्रत्येक नेता गब्बर झालेला असतो, गब्बर. अमाप पैसा फक्त, म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं 10 वेळा तो रस्ता बनेल पुन्हा एकदा. आता काय ते शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा कोकणामार्गे वगैरे काहीतरी काढायचं चाललंय, किंवा अजून एक मुंबई गोवाला एक एक्सप्रेस वे पुन्हा काढायचा आहे. अरे आहे तो, खरं तर मला तुम्ही किती या गोष्टीला सहमत आहात की नाही माहित नाही, पण जो जुना रस्ता होता ना मुंबई गोवाचा आपला, आज आम्हाला असं वाटतंय की तो जुना रस्ता, हमें हमारे बुरे दिन लौटा दो, आमचा तो जुना रस्ता चांगला होता. म्हणजे भले डांबराचा होता पण तो चांगला होता, तो आमचा रस्ता आम्हाला परत द्या. हे काय करून ठेवलं त्या मुंबई गोवा महामार्गाच्या नावाने? रस्ता चालू कुठे होतो, रस्ता संपतो कधी काहीच कळत नाही. डायव्हर्जन कुठे लागतं, डायव्हर्जन कुठे संपतं काहीच कळत नाही. डायव्हर्जन मधून जाताना कधी कधी असं लक्षात येतं, अरे अच्छा आपण तर समोरच्या लेन मध्ये आलोय आणि समोरून गाड्या अंगावर येत आहेत. ही इतकी घाणेरडी परिस्थिती. तुमच्या बाबतीतही या गोष्टी घडल्या असतील शिवसैनिकांना, घडल्या असतील तुमच्याही बाबतीत, की डायव्हर्जन संपतोय कुठे? बरं, एक रस्ता इतक्या कंपन्या बांधतायत, म्हणजे काहींची लेवल वर काहींची लेवल खाली, म्हणजे एक बाजू एकाकडे एक बाजू दुसऱ्याकडे. रस्त्यातलं तारा घालणारा वेगळा, रस्त्याची कुंपणं घालणारा वेगळा, पाईप घालणारा वेगळा, ते जेसीबी कंटेनर पोहोचवणारा वेगळा, सिमेंट देणारा वेगळा, बारदाना टाकणारा वेगळा. म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये ते अकाउंटेबल कुणाला पकडायचं? अकाउंटेबल म्हणतो ना आपण त्याला, जिम्मेदारी किसके पास है इसकी? काहीच नाही. आज कोर्ट ताशेरे ओढतोय तुमच्यावर, ना खाऊंगा ना खाणे दूंगा वगैरे सगळ्या ह्या यांच्या पारदर्शक कारभारात घुसून गेल्या बहुतेक सगळ्या. खरं तर देवा भाऊ, या महाराष्ट्राचा सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणता येईल, अकार्यक्षम गृहमंत्री म्हणता येईल. काय तुमचा वचक सांगा ना, ह्यांच्या सगळ्यांवर काय वचक आहे तुमचा? आता कसं आहे, 5वी बहुमत आलंय, या सर्वांवर हे सगळे घोटाळे पचून जातील, म्हणजे काही होणार नाही याच्यावर. 9 तारखेला केसचं तारीख लागेल, पुन्हा तारीख पे तारीख चालेल, तोपर्यंत पॅचवर्कचं काम संपलं असेल, तोपर्यंत नव्या पॅचवर्कचं काम येईल. तुम्हाला आठवायला हवं, मी मला वाटतं 1.5 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता काश्मीरात जाऊन. काश्मीरमध्ये मी तो जो टनल बांधला होता, सोनमर्ग या ठिकाणी टनल बांधला होता, त्या टनलच्या बाहेर उभं राहून मी व्हिडिओ केला. म्हटलं काश्मीरमध्ये अशा दुर्गम परिसरात जिथे फक्त पहाड आणि हिमालयच आहे, अतिशय दुर्गम भागामध्ये बांधलेला तो सुरेख रस्ता मी तुम्हाला दाखवला त्यावेळेस. तुम्ही जर मिस केला असेल त्याचा मी काही भाग मी तुम्हाला पुन्हा दाखवेन, किंवा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन पहा, मी त्याची लिंक टाकेल तुम्हाला. आज काश्मीरामध्ये, म्हणजे काश्मीर किती रेव्हेन्यू केंद्राला देतो किंवा किती कर देतो केंद्राला माहित नाही, पण महाराष्ट्र जेवढा कर देतो त्याच्यापेक्षा तर कमीच काश्मीरचा असेल, दसपट कमी काश्मीरचा असेल. भले ते सीमेवरचं राज्य आहे, भले ते सेन्सिटिव्ह राज्य असं आपण म्हणू शकतो, कारण शत्रू देश बाजूला आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे, पण कमीत कमी त्याचा जेवढा काश्मीरला रुपया बांधा मिळत असेल तर एक नवा पैसा तरी महाराष्ट्राच्या त्या मुंबई गोवाला होऊ द्या. की माझ्या महाराष्ट्राचा एक सर्वसाधारण रस्ता ज्याचा सगळ्यात जास्त वापर होतो त्याचं नाव आहे मुंबई गोवा हायवे. आज गेली 17 वर्ष मुंबई गोवा हायवे याचं काम जर आपण पाहत असाल तर अजूनही पुढची 10 ते 15 वर्ष हे काम पूर्ण होईल की नाही याची आज शाश्वती देता येत नाही. आज माझा कोकणी माणूस ज्यावेळेस मुंबईतून गोव्याला जायला निघतो किंवा कोकणात जायला निघतो त्याचा प्रवास हा मरणासन्न अवस्थेतला आहे. आज मी तुम्हाला हा सोमनाथ टनल यासाठी दाखवतोय कारण विचार करा, मनामध्ये जिद्द लागते.
मनामध्ये ती इच्छा असावी लागते. आज 2300 कोटी रुपये खर्च करून हा सुंदर म्हणेन मी, याची गरजही आहे. कारण इथूनही गाड्या पास होत असतात, इथूनही लोकांचं जीवनमान उंचावत असतं. कारण इकडून तिकडे जाण्यासाठी पूर्वी तासन तास घातले जायचे, आता हा प्रवास 15-20 मिनिटं अर्ध्या तासावर येऊन ठेपलेला आहे. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, मला इथे काय सांगायचंय, जर ह्या रस्त्याची एवढी पहाडं, जरा हे पहाड दाखवा, जरा हे आजूबाजूचे पहाड दाखवा. हा पहाड बघा, ते मागचे पहाड दाखवा, इकडचे पहाड दाखवा. बघा आता एवढ्या पहाडांमध्ये जर हा रस्ता, एवढ्या पहाडांमध्ये हा रस्ता इतका सुंदर होऊ शकतो, अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले टनल इथे होऊ शकतात, तर तो माझा कशेडी बोगदा तो बनायला त्याचा अजूनही एक भाग वापरत नाही. हे दुर्दैव आहे. ही इच्छाशक्ती मनामध्ये लागून टाकतो. ह्या टनलला अजूनही कुठलाही टोल नाहीये बरं का, 1 रुपयाचा टोल नाही. जे काही असेल ते टोल घ्या घेऊ नका तो आपला विषय नाही, पण या टनलसाठी जवळपास 2300 कोटींचा खर्च आलाय. इतका सुंदर रस्ता, वरतून सबंध एक डोंगर रांग पोखरलेली आहे. सबंध एक डोंगर रांग म्हणण्यापेक्षा पर्वत रांग, एक पर्वत रांग पोखरलेली आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत जे अगोदर 2 ते 3 तास लागत होते, आता 10 मिनिटात माणसं इकडची तिकडे व्हायला लागली. आणि जे मगाशी अर्धवट बोलणं राहिलं की ह्या टनलमधून जेवढ्या गाड्या पास होत नसतील त्याच्या 10 पट गाड्या, म्हणजे आपल्या मुंबई गोवा हायवेवरनं अगदी 15 मिनिटं 20 मिनिटाला हजार गाड्या पास होत असतील आपल्या इकडनं. पण तरी सुद्धा त्या टनलसाठी किंवा तिकडच्या कशेडी बोगदा असेल किंवा आणखी काही बोगदे असतील किंवा बोगदे प्रस्तावित असतील, मला माहीत नाही कसं आहे ते, तिकडे मात्र अनास्था म्हणू शकतो किंवा मनाची तयारी नाही, आपल्या मनांची तयारी नाही. ह्या गोष्टी आहेत. कुठेही काश्मीरविषयी माझ्या मनामध्ये किंवा कुठेही इतर राज्यांविषयी, अगदी लेह लद्दाख विषयी असेल, तुम्ही पाहिलं असाल तिकडे सुद्धा अटल टनल झालेला आहे. जवळपास 9.5 किलोमीटर लांबीचा हा टनल, पण तिकडे सुद्धा टोल नाही त्याच्यावर कुठलाही. आणि आपल्या इथे साधा एखादा अटल सेतू होतो, म्हणजे शिवडी न्हावा सारखा एखादा ब्रिज होतो, तिथे मात्र 250 रुपयांचा टोल लागतो. आज नितीन गडकरी काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? नितीन गडकरी म्हणतात की मुंबई गोवाचं गणित काय मला समजत नाही बुवा. नितीन गडकरी म्हणतात मी देशामध्ये एवढे रस्ते बांधले, पण त्या रस्त्यांमध्ये मला मुंबई गोवा हे माझं अपयश आहे. हे स्वतः खुल्यामध्ये नितीन गडकरी मान्य करतात. ही खरं तर शर्मेची बाब आहे, ही कुठेही अभिमानाची बाब नाही. म्हणतात काय, मुंबई गोवा हायवेच्या बाबतीत काय घडतंय, लोकांना तिथे एकाच तुकड्यामध्ये 5-5, 10-10 हिस्सेदार आहेत, किंवा एकाच जमिनीच्या तुकड्यामध्ये तिथे वाद आहेत, डिस्प्यूट आहेत, कॉन्ट्रॅक्टर पळून जातात, स्थानिक राजकारणी कॉन्ट्रॅक्टरना त्रास देतात. मला एक सांगावं, हा त्रास इथे नसेल झाला, हा त्रास मुंबई समृद्धीमध्ये नसेल झाला, हा दिल्ली वडोदरामध्ये नसेल झाला, हा मुंबई अहमदाबादमध्ये नसेल झाला. मला एक सांगावं, अशा प्रकारचे त्रास हे सगळीकडे असतात. हे काही महाराष्ट्राचा मुंबई गोवा हे काही एकमेव त्याचं उदाहरण असेल का? तर नक्कीच नाही. हाच त्रास इथेही असू शकतो. इथे तर भौगोलिक त्रास आहे. आपण आजूबाजूला पहा ना, इतका सुंदर जर हा मार्ग इथे बनू शकतो, तर माझा मुंबई गोवा हायवे का बनू शकत नाही? आज शिवसेनेचे आमदार खासदार असल्यामुळे त्या भागामध्ये जाणीवपूर्वक, मी पुन्हा सांगतो, त्या भागामध्ये जाणीवपूर्वक हे अशा प्रकारचं कृत्य केलं गेलेलं आहे, जाणीवपूर्वक. आणि ह्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे कोकणच्या जनतेमध्ये शिवसेनेविषयी एक रोष तयार व्हावा, कोकणच्या जनतेमध्ये शिवसेनेविषयी एक असा राग तयार व्हावा, जेणेकरून कोकणामध्ये आपल्याला हातपाय पसरवता यावे. कारण खासदार शिवसेनेचे होते, आमदार शिवसेनेचे होते, सगळी स्थानिक यंत्रणा शिवसेनेची होत्या. शिवसेनेच्या नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी तिथे डोकं आपटू थकले, पण शेवटपर्यंत, कारण बघा ना, जवळपास मी 17 वर्षांचा कालावधी, 15 वर्षांचा कालावधी जो सांगितला, त्यातला जवळपास 10 ते 12 वर्षांचा कालावधी हा ह्याच सरकारच्या काळातला आहे, हा याच मोदी सरकारच्या काळातला आहे. मग का आमच्या बाबतीत जे घडतंय ते तुम्हाला दिसत नाही? माझा मुंबई गोवा हायवे असेल, माझ्या महाराष्ट्रातले सगळे हायवे असतील, ते का बनू शकत नाही? देश में मुंबई टू गोवा और ये जो सीधी सिंगरौली, इसके ऊपर किताब लिखी जा सकती है अध्यक्ष महोदय. लावा तुमच्या यंत्रणा कामाला लावा. गडकरी आज एवढं मिरवतात मुंबई गोवाच्या नावाने, एवढं मिरवतात, म्हणजे देशभर मी हा हायवे दिला, तो हायवे दिला, हा हायवे दिला.
आणि मुंबई गोवाचा विषय येतो त्यावेळेस गडकरी विनोद करून जातात की हे मुंबई गोवावर पुस्तक लिहिलं जाईल, मुंबई गोवासाठी एक संबंध पुस्तक छापलं जाईल, काय अडचणी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे असं तर नाहीये की मुंबई गोवा हा एकमेव असा हायवे आहे ज्याच्यामध्ये काय बदनाम केलं जातं की प्रत्येकाच्या सातबाऱ्यात 10 नावं, 20 नावं. तिकडे जमीन अधिग्रहणामध्ये, अरे जमीन अधिग्रहण हा विषयच नाही मुंबई गोवा हायवेवर कुठे. तुम्ही पाहिलं असाल जमीन अधिग्रहण कधीच झालेली आहे, पण जमीन अधिग्रहण झाल्यानंतर जे बांधकाम सलग व्हायला हवं तो विषय आहे. बांधकाम सलग होतच नाहीये. मध्येच चालू, मध्येच 10 किलोमीटर काहीच नसतं, मध्येच चालू 10 किलोमीटर काहीच नसतं. पण तेच तुम्ही बघा सिंधुदुर्गापर्यंत कसं काय बांधकाम झालं. म्हणजे ज्याला करायचंय त्याने आपापल्या भागापर्यंत करून ठेवलेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही. बरोबर पुढच्या शिवसेनेच्या नेत्यांना कशा प्रकारे बदनाम करता येईल, कशा प्रकारे जनतेच्या मनामध्ये शिवसेनेच्या नेत्यांविषयी, म्हणजे त्यावेळेस शिवसेनेचे आमदार खासदार असायचे त्यांच्याविषयी कशा प्रकारे तो एक रोष तयार होईल हे सगळं पाहिलं गेलेलं आहे त्या काळामध्ये. आणि आता तर काय, आता इकडून तिकडच्यांच्याच मांडीवर जाऊन बसले, आमचे हे टगे त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले. आता काय खाव खाव खाव, अगदी उलटी येईपर्यंत खायचं. कंपन्या कुणाच्याही नावाने असो, अगदी डांबर सुद्धा यांनी सोडला नाही. डांबर घोटाळे कोर्टाला सांगावं लागतं, म्हणजे सार्वजनिक बांधकामाला सुद्धा नोटीस द्यावी लागते, बांधकाम विभागाला, यांच्या कंपनीला सुद्धा नोटीस. म्हणजे ते काय म्हणतात, ते मोदींचं वाक्य कुठलं, ते सबका साथ. कसला सबका साथ? सबका साथ आहे पण विकास मात्र खुद का आहे, हे मात्र इथे नक्की आहे. बापाच्या नावाने कंपनी म्हणजे यांचीच कंपनी. खरं तर हे चोर आणि दरोडेखोरांचं या वृत्तीचं सरकार आलेलं आहे. चोर दरोडेखोर वृत्ती आहे. महाराष्ट्राला लुटून 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 खायचंय फक्त. आज तुम्ही मला सांगा, मुंबई गोव्यावरून ज्यांनी प्रवास करतायत, तुम्ही मला सांगा, तुम्ही आपसामध्ये ज्यावेळेस गाडीने एसटी बसने प्रवास करता, आपसात तुम्ही सुद्धा किती याच्यावर विनोद केले असतील. आणि विशेषतः ज्यावेळेस सणासुदीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण ट्रॅफिकमध्ये फसतो, तिथे अगदी महिला भगिनींना अगदी म्हणजे काहीच करता येत नाही त्यांना. म्हणजे तुम्ही समजू शकता मला काय सुचवायचंय. नैसर्गिक विधींसाठी सुद्धा बाहेर जाता येत नाही. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस लाखोल्या वाहिल्या असतील शिव्यांच्या, त्या लाखोल्या परिवर्तित होत नाहीत, पण ह्यांच्या रागामध्ये परिवर्तित होत नाहीत कुठे. आज आपण लाखोल्या वाहतो पण शेवटी आपण आपल्या उरावर ह्यांनाच घेऊन येतो. बघायला गेलं तर आजही सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा गेली 2.5 वर्ष या मुंबई गोवाच्या कामामध्ये 1% सुद्धा मला फरक दिसलेला नाही. वरती हे नव्याने घोटाळे. शिवसैनिकांनो, ह्या गोष्टी आपल्याला विचारात घ्यायला हव्यात. पोचू द्या, लोकांपर्यंत पोहोचू द्या ह्या सगळ्या गोष्टी. ह्या एकमेव महामार्गाला लावलेली नाट आहे ही या भारतीय जनता पक्षाने. असो, बघूयात आता ह्यांचं काय होणार. 2 दिवस या बातम्या चालणार, तिसऱ्या दिवशी या बातम्या सगळ्या शून्य होऊन जाणार. असो, पण तरी सुद्धा आपण ह्याला पोहोचवा, लोकांपर्यंत ह्या माहितीला पोहोचवा आणि लोकांना कळू द्या की काय चाललंय, कशा प्रकारे डांबरात सुद्धा ते पॅचवर्कच्या खड्डे बुजवण्याच्या पैशात सुद्धा तोंड मारलं जातं, हे लोकांना कळू द्या. इतकाच या मागचा उद्देश. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.